नमस्कार दिव्यांग बांधवांनो, दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलेकर यांच्या नेतृत्वाखाली पळसा तालुका हदगाव येथे तालुका कार्यकारिणी आणि शाखा प्रमुखाची मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यामध्ये दिव्यांग वृद्ध निराधारांच्या प्रश्नासाठी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर सुद्धा ते प्रतिनिधी दीनदुबळ्या दिव्यांगाचे कैवारी म्हणून निवडणुकीमध्ये आपल्याला कैवारी म्हणणारे म्हणून आपल्याकडे मते घेतले जातात, पण 5 वर्षे दीनदुबळा दिव्यांग वृद्ध निराधार तो कसा जगत असेल यांचा विचार जर करीत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण काय भूमिका घ्यायची याबद्दल सविस्तर त्या मेळाव्यामध्ये चर्चा करण्यात आली आणि सर्वांच्या मताने असा निर्णय घेण्यात आला की जर दिव्यांग वृद्ध निराधारांच्या बांधवासाठी वेगवेगळ्या योजना असून तो कागदोपत्री होत असतील, ज्या दिव्यांगांना चालता येत नाही, ज्या दिव्यांगांना दिसत नाही, ज्या दिव्यांगांना बोलता येत नाही, आपलं गाणं ऐकू येत नाही, या अशा दीनदुबळे दिव्यांग वृद्ध निराधार पडत झडत आंदोलन करून शासन प्रशासन आपले लोकप्रतिनिधी आमदार साहेब विधानसभेमध्ये सर्वानुमते ठराव पास करून तो योजना जाहीर करून दिव्यांग बांधवांचा 2016चा कायदा करून जर दिव्यांग बांधवांना या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल, दिव्यांग बांधवांच्यासाठी आमदार निधी त्यांच्या मतदारसंघामध्ये जर वाटप होत नसेल तर दरवेळी आपण प्रत्येकांना निवडणुकीमध्ये मतं देऊन ते दिव्यांगाचे कैवारी होत नसतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली काहीतरी वेगळी भूमिका असली पाहिजे असं सर्वानुमते चर्चेमध्ये चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये 2 मतदारसंघामधून असा निर्णय घेण्यात आला, हिमायतनगर हदगावमधून उमेदवार दिव्यांग बांधवांसाठी शासन स्तरावर काम केलेले असे कर्मचारी धोटे साहेब उमेश कुमार धोटे ह्या इच्छुक असल्यामुळे आपण त्यांना उमेदवारी देण्याची विचार या सर्वानुमते यामध्ये पळसा तालुका हदगावमध्ये उमेश कुमार धोटे यांना उमेदवारी द्यायची का याबद्दल हदगाव तालुक्यातील अनेक गावामध्ये दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या अनेक गावामध्ये भेटी घेऊन असा सर्वानुमते असा ठराव पास करण्यात आला की दीनदुबळ्याच्या दिव्यांग वृद्ध निराधारांच्या प्रश्नासाठी आपण हदगाव हिमायतनगरमधून उमेश कुमार धोटे हे इच्छुक आहेत आणि आपण त्यांनी सर्वांनी प्रयत्न करून आपल्या गरिबांच्या लढाईसाठी आणि गरीबच उमेदवार जो घराणेशाही नाही किंवा एखाद्या धनगादाडगा नसला तरी गरिबाच्या चळवळीमध्ये आपल्या गरिबांना दीनदुबळ्या दिव्यांगांना रस्त्यावर भेटणाऱ्या उमेदवाराचाच प्रचार करून त्यांना आपण भरघोस मताने निवडून आणण्याचा संकल्प पळसा तालुका हदगाव येथे मेळाव्यामध्ये घेण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये सर्वानुमते मेळावा घेऊन हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये प्रचार दौरा दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्राचे संस्थापक चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलेकर आणि उमेदवार उमेश कुमार धोटे, नगरसेवक हदगावचे नगरसेवक साहेब, पत्रकार भवरे या साप्ताहिक संपादकाचे पत्रकार भवरे साहेब यांनी दौरे करून अनेकाचे मतं जाणून घेण्यामध्ये हिमायतनगर तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये बैठकी झालेल्या आहेत, अनेक तालुक्यामध्ये बैठकी सुरू आहेत। तशाच प्रकारे नायगाव मतदारसंघातसुद्धा उमेदवार देण्याचा विचार सर्वानुमते
दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने नायगाव तालुक्यामध्ये सुद्धा दौरे करून अनेकाचे मतं घेऊन अनेक दिव्यांग वृद्ध निराधारला एकत्रित करण्याचं काम दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे